दृश्य पाहून खंबीर मनाच्या माणसाच्या डोळ्यातही पाणी येईल। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने कसा हिरावून नेलाय आणि सोन्यासारखी बाग मातीत कशी मिळाली आहे याचं हे विदारक वास्तव जळगावच्या रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावातून समोर आलंय। जळगाव जिल्हा म्हणजेच केळीचा आगार, पण गेल्या 2 दिवसांमध्ये रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसानं इथं होत्याचं नव्हतं केलंय। या अवकाळी आणि वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय तो अहिरवाडी गावाला। वर्षभर लाखो रुपयांचं कर्ज काढून घाम गाळून शेतकऱ्यांनी केळीच्या बागा उभ्या केल्या। केळी आता कापणीवर आली होती, व्यापाऱ्यांशी व्यवहार होणार होते, पण त्याआधीच निसर्गाचा असा काही कोप झालाय की उभ्या बागा उन्मळून पडल्यात। वादळ शमल्यानंतर जेव्हा हा शेतकरी आपल्या शेतात गेला तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। जी झाडं कालपर्यंत ताठ मानेने उभी होती ती आज छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये जमिनीवर लोळत होती। वर्षभराची मेहनत, लावलेले पैसे आणि पाहिलेली स्वप्न एका झटक्यामध्ये माती मोल झालेली पाहून या स्वाभिमानी शेतकऱ्याला आपले अश्रू अनावर झाले। तो तिथेच बसून ढसाढसा रडला। अहो, नैसर्गिक संकट शेतकऱ्यासाठी नवीन नाहीयेत, पण जेव्हा डोळ्यांदेखत सर्वस्व संपतं तेव्हा कोणताही बाप हताश झाल्याशिवाय राहत नाही। केळीच्या एका बागेसाठी बियाणं, खतं, ड्रीप, मजुरी आणि वर्षभराची देखरेख असा एकरी लाखांच्या घरात खर्च येतो। बहुतांश शेतकऱ्यांनी बँकांकडून किंवा सावकारांकडून कर्ज काढून हा सगळा खर्च केलेला असतो। आता बागच उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे लाख मोलाचं कर्ज फेडायचं कसं, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेमध्ये अहिरवाडीतील शेतकरी पुरता हवालदिल झालाय। आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी जेव्हा या भागाचा आढावा घेतला तेव्हा प्रत्येक शेतात फक्त आणि फक्त विनाशाच्या खुणा आणि शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकायला मिळत होती। निसर्गाच्या या चक्रव्यूहामध्ये आमचा बळीराजा कधीपर्यंत असाच होरपळत राहणार आहे? आता गरज आहे ती प्रशासनाने तातडीने पंचनामे करून या बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची, नाहीतर कर्जबाजारी झालेला हा शेतकरी पुन्हा कधीच उभा राहू शकणार नाहीये। मित्रांनो, रावेरच्या या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर आणि सरकारच्या पीक विमा योजनेवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून तुमची प्रतिक्रिया, तुमच्या भावना, तुमची मतं आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। आणि या संकटामध्ये सापडलेल्या बळीराजाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।